नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये लाडू आहेत। इथे मी 1 वाटी जवसाच्या म्हणजे फ्लेक्स सीड्स घेतलेले आहेत बिया आणि एका वाटीला बरोबर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपण ह्या बिया पाण्यात भिजत घालायच्यात। भिजल्यानंतर ह्या खूप छान फुलून येतात आणि ह्याचे जास्त करून फायदे हे फुलल्यानंतर पाण्यात भिजल्यानंतरच मिळतात। याच्यासाठी 2 चमचे तुपाचा वापर करायचा आहे आणि आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये जायफळ आणि इलायचीची पावडर आधी घालायची। सगळ्यात आधी मी 1 चमचा तूप घालते। तूप घातल्यानंतर जायफळ आणि इलायचीची पावडर, याच्यामध्ये जायफळाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे मी। आणि आता याच्यामध्ये ह्या बिया घालायच्या आणि 5 मिनिटं आपण ह्या बिया बारीक गॅसवर परतून घ्यायच्या आहेत। बिया खूप चिकट असतात। परत एकदा 1 चमचा तूप घालायचा आहे। लाडू बनवण्यासाठी फक्त 2 चमचे तुपाचा वापर करायचा आहे। 5 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये बरोबर 1.5 वाटी गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालू शकतं, पण मी 1.5 वाटी घातलेला आहे। आणि 1.5 वाटी गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि जोपर्यंत गूळ वितळत नाही आहे तोपर्यंत आपण या बिया व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। खूप जास्त प्रमाणात चिकट असतात या बिया, म्हणून कोणी खाल्ल्या जात नाहीत, पण स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत या बिया। खूप चिकट, आता बघू शकता तुम्ही याचा पाक झालेला आहे, खूप चिकट आहे, पण काही हरकत नाही। थंड झाल्यानंतर एकदम व्यवस्थित लाडू बनतात त्याचे। स्त्रियांच्या आरोग्यासाठी म्हणजे जसं की हेअरफॉल आणि स्किनसाठी खूप जास्त प्रमाणात उपयुक्त आहे, पण कोणीच जास्त करून हे खात नाहीत, इतके चिकट असतात ह्या। आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि एकदम एकाच दिशेने फिरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण खोबऱ्याची पावडर किंवा ओला नारळ 3 वाट्या घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे लगेच आणि एकदम थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यानंतर लगेच लाडू वळतात, पण मी लगेच करत नाही आहे तसं। मी काय करते, थंड झाल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी घेते आहे आणि बारीक करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या आतपर्यंत ज्या बिया फुललेल्या आहेत त्या एकजीव होतात आणि थंड झाल्यामुळे मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे लाडू वळायला एकदम मस्त वळले जातात, बिलकुल चिकट लागत नाही। लाडू तयार आहेत, तुम्ही पण घरी ट्राय करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।